घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ पश्चिमेच्या भास्कर नगर येथील स्थानिक माजी नगरसेवक तथा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून भास्कर नगर येथील जुन्या शिवसेना शाखेचे नूतनीकरण करून ठाणे जिल्ह्यातील एक सुसज्ज अशी शाखा या ठिकाणी बांधण्यात आली। विशेष म्हणजे या शाखेच्या दरवाजेवर कोरीव काम करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा काढण्यात आलेली आहे। या शाखेचा उद्घाटन सोहळा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या शुभ हस्ते तसेच शहर प्रमुख अरविंद वाळेकर व माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आणि नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अंबरनाथ आणि शिवसेना हे एक घट्ट समीकरण आहे। गेली अनेक वर्षे सर्व अंबरनाथकरांनी शिवसेनेला अमूल्य साथ दिली आहे। यामुळे शिवसेनेचे अंबरनाथ अशी एक वेगळी ओळख आपल्या शहराची आहे। भविष्यात ही ओळख अशीच राहील याबाबत ठाम विश्वास आहे। तसेच सर्व नागरिकांनी या निवडणुकांमध्ये अगदी भक्कमपणे शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले। या प्रसंगी जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक ॲडव्होकेट निखिल वालेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मध्ये 5 जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। सगळीकडे मोठा उत्साह आहे लोकांचा, प्रचंड रिस्पॉन्स हा लोकांचा शिवसेनेला मिळतोय। या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी मिळतोय। अजूनपर्यंत तर प्रचार सुरू झाला नाही खरा, पण तरी देखील फक्त उद्घाटनाच्या प्रसंगी एवढा मोठा जनसमुदाय इकडे उभा राहतोय। मला वाटतं ज्या प्रकारे गेल्या अनेक निवडणुकीमध्ये शिवसेनेबरोबर लोक उभी राहिली, नगराध्यक्ष जो आहे नेहमी शिवसेनेचा जो आहे निवडून दिला अंबरनाथमध्ये, तसंच देखील येणाऱ्या काळामध्ये देखील महायुतीचा जो आहे हा नगराध्यक्ष या अंबरनाथ नगर परिषदेवरती बसेल। आम्ही तर शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे की आम्ही युतीसाठी जो आहे नेहमीच तयार आहोत। आपण जर दिल्लीमध्ये आपण आज अजूनपर्यंत ती न्यूज बघितली ना, कारण की त्या उद्घाटनामध्ये होतो, नक्कीच त्याच्यावरती बघेन। पण असं झालं असेल तर मला वाटतं यंत्रणा सगळी जी आहे ती कामाला लागली असेल। कोण याच्या मागे सूत्रधार आहे त्याला अगोदर जे आहे ते पकडलं पाहिजे आणि लवकरच मला वाटतं पकडलं जाईल। सर, आपल्या गृह खात्याला काही नक्कीच गृह खातं जे आहे हे ह्याच्या मागे कोण आहे सूत्रधार, कशा प्रकारचा ब्लास्ट आहे, कोणी केला हे कळेल आता काय। त्यांचा पार्टनर जो आहे तो रोज पार्टनर बदलतोय। जे काँग्रेसच्या मतांवरती निवडून आले आता त्यांना सोडलं, आता दुसऱ्याला हात पकडलाय त्यांनी। तर काँग्रेस म्हणेल की बाबा आमच्या मतावरती तुम्ही लोकसभेमध्ये निवडून आले, आमच्याच मतांवरती तुम्ही विधानसभेमध्ये निवडून आले, आता तुम्हाला अजून कोणतरी एक पार्टनर पाहिजे, अलायन्स पार्टनर, आणि मतं पण आमची पाहिजे। असं कसं काँग्रेस होऊन दे, कोणाकडे नाही आहे। सर, आपण जर तुम्हाला गणित सांगतोय, मतदार यादीमध्ये दुबार यादी नावं असतील किंवा लोक जे मयत झालेले त्यांची नावं असतील, तर हे सगळी नावं जी आहेत ही करेक्शन करायचा जो आहे हा कालावधी लोकप्रतिनिधीकडे असतो, लोकांकडे, शासनाकडे असतो। त्याला आपण हरकती वगैरे घेत असतो। अंबरनाथमध्ये पण भरपूर ज्या आहेत त्या हरकती आम्ही घेतल्या, पण अशा परिस्थितीमध्ये देखील करेक्शन बघा, निवडणूक प्रक्रिया अशी आहे की नेहमी जे आहे ते ॲडिशन होत राहिलेलं आहे मतदानाचं। माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतो, त्याचं पहिल्याचं नाव डिलीट होत नाही, दुसरीकडे तो शिफ्ट होतो, नाव नोंदवतो तिथे। म्हणूनच SIR सारखी एक मोठी प्रक्रिया जी आहे हे केंद्र सरकारकडून आम्ही राबवतोय। आज तुम्हाला दुबार नावावरती पण आक्षेप आहे, SIR वरती पण आक्षेप आहे, असं नाही चालणार। SIR जो आहे हा SIR कायदा सगळीकडे लागू झाला पाहिजे, जेणेकरून एकच मतदार यादी लोकसभेला, विधानसभेला आणि कॉर्पोरेशनला, आणि हे जे काही दुबार तिबार हे सगळे जे प्रॉब्लेम्स होतात ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। संदीप देशपांडे बघा, काही लोकांना मराठीचं राजकारण जे आहे, मराठी माणसाचं राजकारण जे आहे ते करायचं आहे, पण मराठी माणसासाठी या सगळ्या लोकांनी काय केलं
जे आज मराठी माणसाचं राजकारण करत आहे. मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, आज मराठी माणूस आज ट्रान्झिटमध्ये राहतोय 15-15, 20-20 वर्ष. तेव्हा यांना मराठी माणूस नाही दिसला. तो मराठी माणूस आमच्या अंबरनाथमध्ये येऊन राहतो इकडे. त्याला घर जे आहे ते अंबरनाथमध्ये मिळतंय, डोंबिवलीमध्ये मिळतंय, कल्याणमध्ये मिळतंय. हक्काचं घर त्याला मिळालं पाहिजे मुंबईमध्ये. तुम्ही तर काही त्याच्यासाठी योजना केल्या नाही. पण महायुतीचं सरकार जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं तेव्हा क्लस्टर योजना शिंदे साहेबांनी आणली. आज जर आपण उदाहरण बघितलं बीडीडी चाळीचं, तर त्यांना घरं कोणी दिली? महायुतीच्या सरकारने दिली, कमी किमतींमध्ये. त्याचबरोबर आपण रमाबाई नगरचं एक मोठं उदाहरण आहे. तिथे तर 15-15, 20-20 वर्ष रखडलं होतं काम. तिथे बिल्डरला बाजूला करून सरकार आज घरं बांधून देते. त्याचबरोबर मागाठाण्याचा विषय आहे, तिकडे पण लोक घरं जी आहेत ही सरकार बांधून देते. तर हे तुम्ही करू शकले असते ना, नाही केलं तुम्ही. तुम्ही तर फक्त मराठी माणसाच्या नावावरती, मराठी माणसाचा फक्त आम्ही हितचिंतक आहोत, पण मराठी माणसासाठी काहीच केलं नाही. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा लोकांना देखील आता कंटाळा आलेला आहे. लोक जे आहेत, हा जो डेव्हलपमेंट करतो, जे सरकार डेव्हलपमेंट करतं, त्याच्या मागे जे आहे ते उभं राहील. आणि लोकांना माहिती आहे महायुतीचं सरकार जे आहे हे डेव्हलपमेंटच्या पाठीशी आहे, लोकांच्या पाठीशी आहे. तर सगळे लोक जे आहेत ती महायुतीलाच BMC मध्ये निवडून दिले. मी महायुतीचा कार्यकर्ता आहे. कोणाला 1,00,000% बोलायचं आहे, कोणाला 2,00,000% बोलायचं आहे. मी आता बोलताना तुम्हाला काय बोललो की महायुतीचा नगराध्यक्ष बसेल. आणि ह्याच्यामध्ये जर कोणाला वाटत असेल, आजमावायचं असेल, तर मगाशी पण मी बोललो आमच्याकडे पैलवान खूप आहेत. तर सगळ्यांनी महायुतीचा धर्म जो आहे तो पाळला पाहिजे. महायुती जे वरिष्ठ बोलतील तो निर्णय जो आहे तो आम्ही खाली घेऊ. कोणाच्या पक्षामधून कोण कुठे जातंय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महायुतीचा एक धर्म जो आहे तो सगळ्यांनीच पाळला पाहिजे, एक डिसिप्लिन ठेवली पाहिजे. ओके सर, थँक्यू.